पत्रकार स्नेहा भावे याच्यावरती जो हल्ला झाला याचा निषेधार्थ आम्हाला पाठवलेला आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आपला पत्रकार आहे त्यांनी लोकांच्या विरुद्ध आवाज उठवायचाच नाही का? अशा लोकांना कुठून ताकद येते की बाबा एक जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार आहे त्यांच्यावरती जो अन्याय हल्ला चढवला जातो त्याला अशा पद्धतीनं मारहाण केली जाते, ते बी महिला पत्रकार भगिनीला आमच्या की ती आज दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। तिची जी पोझिशन बघितली तर त्याच्यावरती जे कलम दाखल केले पाहिजेत ते सोडून पोलीस प्रशासनाने वेगळीच कलम दाखल केलेली आहे। ह्याच्यामागं कुणाचा राजकीय पुढाऱ्यांचा किंवा प्रतिनिधींचा त्याला काय पाठिंबा आहे का? त्याला कुणाचा हस्तक्षेप आहे का? वरदहस्त आहे का? हे सगळं मोडून काढायचं जर असेल तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पत्रकार आम्ही बांधव तुमच्या सर्व जनतेसाठी लढत आहे। तर सर्व जनतेचं एकच काम आहे की आम्ही लढतो तर आमच्या पाठीमागं तुम्ही लढ म्हणा, हे मनासाठी तुम्ही आम्हाला ताकद दिली पाहिजे। आणि जनतेचं काम आहे, जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्व पत्रकार बांधव नेहमीच करत राहील आणि इथून पुढेही करतोय। आता जो काही आमच्या महिला भगिनीवर जो हल्ला झालेला आहे याची पूर्ण सखोल चौकशी केली पाहिजे, अन्यथा आम्ही आता आंबेगाव जुन्नरमध्ये जो निषेध व्यक्त केलेला आहे हा जिल्हा लेवलला करून जिल्हा लेवलवरून डायरेक्ट परत मंत्रालयापर्यंत हा मोर्चा नेऊ आणि कुणालाही यातून सुट्टी दिली जाणार नाही। ही पत्रकार संघटनेच्या वतीनं सगळ्याला जाहीर निषेध आहे आणि त्यांना एक चॅलेंज आहे। याचे सडतोड उत्तर काय जे आहे ते लोकांनी पाहिलं पाहिजे आणि याचा निषेध व्यक्त केला पाहिजे। आणि जो गुन्हा आहे जो फिक्स जो आता बाहेर जो फिरतोय त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला आज अटक केली पाहिजे, हीच आमची सर्वांच्या वतीनं मागणी आहे। हे आम्ही जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर